रूबरू मिस्टर इंडिया ही भारतातली सर्वात मोठी पेजंट कॉम्पिटिशन आहे। त्यांचं यावर्षीचे 16वं वर्ष आहे। 15वं वर्ष त्यांनी खूप सक्सेसफुली त्यांचे पेजंट्स ऑर्गनाइज केले आहेत आणि खूप ग्रँड लेवलवर ही स्पर्धा आयोजित केली जाते। गेल्या वर्षी याचा फिनाले गोव्यामध्ये झाला होता, यावर्षी तो गोव्याला होणार आहे। या स्पर्धेचा फायदा असा की या स्पर्धेत जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला इंटरनॅशनली इंडियाला रिप्रेझेंट करायची संधी मिळते आणि ती खूप मोठी गोष्ट आहे। जर तुम्हाला भारताला रिप्रेझेंट करायला भेटतंय, ओव्हरऑल या स्पर्धेसाठी तुमचं ग्रूमिंगसुद्धा केलं जातं। डेली रुटीन म्हणजे मी एक फिटनेस ॲथलीट आहे, त्याचबरोबर मी बाय प्रोफेशन एक वेडिंग डेकॉर एक्सपर्ट आहे। तर मी वर्किंग आहे, तर मी सकाळी 7ला उठतो, तिथून मग पहिलं मी जिमला जाऊन 1 तास कार्डिओ करतो। तिथून आल्यावर मग मी माझा मील घेतो आणि मग मी ऑफिसला जातो। 6:30पर्यंत मी घरी येतो, तिथेही मी एक मील घेतो आणि मग मी पुन्हा वर्कआउटला जातो। संध्याकाळी मी वेट ट्रेनिंग करतो। त्याच्यानंतर माझं जे पोस्ट वर्कआउट मील असतं ते घरी रेडी केलेलं असतं ते घेतो। त्याच्यानंतर मग थोडा वेळ मी न्यूज चॅनल वगैरे फॉलो करतो किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन थोडंफार वाचायचा प्रयत्न करतो, जेणेकरून मी अपडेटेड राहू शकतो। त्याच्यानंतर वेळ मिळालाच तर मी माझ्या मित्रांसोबत थोडं त्यांना भेटतो आणि त्यांच्यासोबत दिवसभरात काय झालं आहे काय नाही हे डिस्कस करतो आणि मग 12:30-12पर्यंत मी झोपतो आणि सकाळी 7 वाजता पुन्हा नेक्स्ट डे चालू होतो। कारण 7 ते 8 तास झोप ही खूप नेसेसरी आहे तुम्हाला रिकव्हरीसाठी। माझी आई माझ्या डाएटची पूर्ण काळजी घेते, सगळ्या गोष्टी आणण्यापासून ते बनवण्यापर्यंत आणि वेळच्या वेळी मला देण्यापर्यंत सगळं काम हे आईचं आहे। तसेच वडिलांचा पण या प्रवासात खूप मोठा सपोर्ट होता, कारण कधीकधी तुम्हाला फायनान्शियली पण गरज पडते, तर त्यांनी कधीच असं नाही म्हटलं नाही, प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला हेल्प केलेली आहे। बहिणीचा पण खूप मोठा सपोर्ट आहे, कारण ती पण घरी असते, तर कधी आईला जमत नसेल तर ती माझ्या मील्सची तयारी करते। आता या स्पर्धेला जाण्यासाठी फिजिकल, जसं मी मगाशी म्हटलं की फिजिकल अपीअरन्स फार महत्त्वाचं आहे, तर जिममध्ये मेहनत करणं हे फार गरजेचं आहे। तर माझी जिम रिजियस द फिटनेस फॅक्टरी ही शिवाजी पार्कला लोकेटेड आहे आणि या जिमने सुरुवातीपासूनच खूप हेल्प केलेली आहे। तर जिमचे मॅनेजर अवी सावंत हे नेहमीच अशा खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्याकडून होईल तेवढी मदत करायचं ते ट्राय करत असतात। जिमनी सपोर्ट केला म्हणूनच अशा प्रकारचे फिजिक डेव्हलप करू शकलो। तसंच माझे गुरु, फिटनेस गुरु श्री मनीष अडविलकर, फिटनेस क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की मी त्यांच्या गायडन्सच्या अंडर ट्रेनिंग करतो आहे। सागर तर तसं बघायला गेलं तर 3-4 वर्ष झाली ट्रेनिंग करतो आहे। मग स्टार्टिंगला तो बॉडी बिल्डिंग करत होता, नंतर तो मेन फिजिकमध्ये आला। दोघांचे क्रायटेरिया वेगळे आहेत। म्हणजे बॉडी बिल्डिंगमध्ये मोठा मसल पाहिजे, मेन फिजिकमध्ये तुमची वेस्टलाईन छोटी पाहिजे, शोल्डर वाईड पाहिजे, मेनली कोर चांगला पाहिजे, असं आहे। हे दोन्ही डिफरंट आहेत आणि या ह्याच्यात हे रूबरू मिस्टर इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामधून 30,000 लोक आलेले, त्यातले फायनल फिनालीसाठी 30 सिलेक्ट झाले आहेत। ही खूप मोठी गोष्ट आहे सागरसाठी, मोठी अपॉर्च्युनिटी आहे की 30 जणांमध्ये तो आला आहे। होप सो आता त्या दृष्टिकोनातून लास्ट मंथ आहे तर ट्रेनिंग त्याची तशी हार्डकोर चालली आहे। हार्डकोर म्हणजे रिफ्ट पण व्हायचं आहे आणि ते फेसवर पण दिसलं नाही पाहिजे की एकदम रिफ्ट होऊन फेस खराब दिसतोय, तर दोन्ही मेंटेन करायला लागतात। स्पेशलाइज डाएट असतो, तसं वॉटर कट डाऊन असतं, पण जास्त पण करता येत नाही बॉडी बिल्डिंगसारखं किंवा मेन फिजिक कॉन्टेस्टसारखं, कारण फेस आणि हे ते पण चांगला वाटला पाहिजे, फ्रेश वाटला पाहिजे, त्यामुळे दोन्ही करणं थोडं कठीण आहे, पण ठीक आहे करतोय तो। होप सो फर्स्ट येईल। तर या सगळ्या गोष्टीत माझ्या मित्रांची खूप मला साथ लाभलेली आहे, म्हणजे त्यांनी खूप मोठी हेल्प केलेली आहे। तर काही मित्र आहेत माझे क्लोज फ्रेंड, म्हणजे राहुल चव्हाण, विशाल गायकवाड, जितेश चौधरी, अनामिका सिंग आणि श्रुती, या सगळ्या लोकांनी मला आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप मदत केली आहे। त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो, कारण ते नेहमीच मला कुठल्याही गोष्टीसाठी पुश करत असतात आणि मला पॉझिटिव्ह राहायला मदत करत असतात। मी स्वतःला लकी समजतो की मी या कॉम्पिटिशनला सिलेक्ट झालो आहे आणि नक्कीच आता इथून फक्त एकच गोल आहे की जिंकायचं आहे आणि इंटरनॅशनली इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे।
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVला सबस्क्राईब करा. धन्यवाद.